संस्थेची स्थापना 1910 साली झाली. प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन संस्थेचं 1935 साली झालं. तसं आपल्या संस्थेची स्थापना खऱ्या अर्थानं 1848 मध्ये झाली, जेव्हा पहिल्यांदा इथं मुधोजी राजेंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्याशी आपण जर का तुलना करायचं ठरवलं तर 100 वर्षापेक्षा जास्त कालावधी या संस्थेला झाला आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि म्हणून अतिशय उज्ज्वल परंपरा या संस्थेची आहे. मुधोजी राजे यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाची मुहूर्तमेढ या ठिकाणी लावलेली आहे. मगाशी या 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जी चित्रफीत या ठिकाणी प्रकाशित केली, जी डॉक्युमेंटरी या ठिकाणी प्रकाशित केली, मी संयोजकांना, संस्थेचे सचिव किंवा आपल्याकडे प्रशासक हा शब्द वापरला जातो, मी धन्यवाद देऊ इच्छितो की अल्पशा चित्रफितीमधून संस्थेचा पूर्ण इतिहास, संस्थेची प्रगती, सर्व शाखामधले कॅम्पसेस, विद्यार्थ्यांचं यश, शिक्षकांचं यश आणि या संस्थेवर प्रेम करणाऱ्या सगळ्या सदस्यांनी त्यासाठी दिलेलं योगदान याची अतिशय अप्रतिम माहिती या आपल्या चित्रफितीमधून पाहायला मिळाली. 1874 मध्ये अँग्लो व्हर्नॅक्युलर नावाने पहिली इंग्रजी शाळा फलटणमध्ये सुरू झाली. म्हणजे अजूनही शिक्षणाची मुहूर्तमेढ लावायची होती त्याच्या आधी फलटणमध्ये व्हर्नॅक्युलर फायनल इंग्लिश शाळा या ठिकाणी सुरू झाली होती. ही केवळ मुधोजी राजे यांच्या दूरदृष्टीचं हे योगदान होतं, हे आपल्या सगळ्यांना नक्कीच लक्षात येईल. 1893 मध्ये तिचं नामकरण मुधोजी इंग्लिश स्कूल आणि 1895 मध्ये मुधोजी विद्यालय अशा प्रकारचं नामकरण या संस्थेच्या या पहिल्या शाखेचं झालं. आज या फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये त्या काळामध्ये 26 गावामध्ये प्राथमिक शाळा काढल्या होत्या. त्या 26 प्राथमिक शाळा, आपल्याला माहिती आहे की प्राथमिक शाळांचं जेव्हा सरकारीकरण झालं, आपल्याकडं जशा 26 प्राथमिक शाळा होत्या, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी माध्यमिक शिक्षणाकडे लक्ष देण्यापूर्वी 578 प्राथमिक शाळा काढल्या होत्या. आणि जेव्हा शासनानं प्राथमिक शाळा टेकओव्हर केल्या, तसा आपल्या 26 शाळा आणखी रय शिक्षण संस्थांनी महाराष्ट्रामध्ये ज्या काही प्राथमिक शाळा होत्या त्या सगळ्या सरकारनं ताब्यात घेतल्या. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण इथं पाहिलं की आपल्या संस्थेची जी काही एकूण बालक मंदिर 6 आहेत, प्राथमिक विद्या मंदिर 5 आहेत, माध्यमिक विद्यालय 20 आहेत, ज्युनियर कॉलेजेस 9 आहेत, वरिष्ठ महाविद्यालय 7 आहेत, पदविका विद्यालय 3 आहे, वसतिगृह 3 आहेत, मुद्रण संस्था 1 आहे. अशा पद्धतीनं 48 संस्था, शाखा आणि त्याच्यामध्ये शिकणारे 26,733 विद्यार्थी आणि 1545 पेक्षा अधिक सेवक वर्ग या संस्थेमध्ये अतिशय उत्कृष्ट योगदान देत आहे. आणि म्हणूनच या संस्थेचं नाव महाराष्ट्रामध्ये अतिशय उच्च दर्जाची शिक्षण संस्था म्हणून घेतलं जातं, हे आपणा सर्वांना कल्पना आहे. यामध्ये मी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मुधोजी राजे हे आपणा सर्वांचं श्रद्धास्थान, फलटणकरांचं श्रद्धास्थान आहे. त्यांच्याकडं अतिशय कलात्मक दृष्टी होती आणि त्यामुळं फलटणचा जो काही आजचं चित्र दिसतं, मगाशी चित्रफितीमध्ये जुनं फलटण आपल्याला पाहायला मिळत होतं आणि या जुन्या फलटणमधल्या काही इमारती त्या अतिशय कलात्मक आणि देखण्या दिसत होत्या. हे मुधोजी राजे यांचं असणारं
कलेवरचं प्रेम, कलात्मक दृष्टी यामुळे शक्य होतं. मुधोजीराजे हे बुद्धिमान आणि दूरदृष्टीचे असल्यामुळे त्यांचे कार्य फलटणपुरतं मर्यादित न राहता पुढे जाऊन त्यांना महाराष्ट्र पातळीवर प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली. मुंबई सरकारच्या कायदे कौन्सिलचे मुधोजीराजे हे सदस्य झाले आणि त्यानंतर पुढच्या प्रवासामध्ये त्यांनी अनेक मोठं योगदान दिलं. त्यांच्या योगदानामुळं फलटणचा चेहरामोहरा बदलून गेला. फलटणचे एका सुंदर नगरीमध्ये परिवर्तन होण्यामध्ये मुधोजीराजे यांचं योगदान महत्त्वाचं होतं. फलटण इतकी सुंदर देवालये इतर ठिकाणी पाहायला मिळणार नाहीत. सुंदर बगीचे त्या काळामध्ये होते. रंगीबेरंगी कारंजे त्या काळामध्ये निर्माण केले होते. फुलझाडांचे ताटवे, रेखीव रस्ते, डौलदार सरकारी इमारती पाहिल्यावर या फलटणच्या जुन्या वैभवाची, कलात्मकची आपल्याला या ठिकाणी दाद द्याविषयी आपल्याला वाटेल. दत्त मंदिर आणि नागेश्वर मंदिर या सुंदर मंदिरांची निर्मिती सुद्धा मुधोजीराजे यांनी केली आहे हे आपणा सर्वांना ज्ञात आहे. मुधोजीराजे यांनीच शिक्षणाचं महत्त्व ओळखून मगाशी सांगितल्याप्रमाणे 1894 मध्ये फलटण बाहेर संस्थानाचे 14,000 रुपये खर्च करून हायस्कूलची इमारत बांधली. फलटणच्या सौंदर्यात भर टाकणारी अशी इमारत पहिल्यांदा या शहरामध्ये झालेली आहे. मुधोजीराजे 1868 मध्ये त्यांनी म्युन्सिपाल्टीची स्थापना केली. आजही फलटण नगर परिषदेची भव्य आणि देखणी इमारत फलटणच्या सौंदर्यामध्ये भर घालते आहे हे आपणा सर्वांना कल्पना आहे. मुधोजीराजेंच्या नंतर एक परंपरा फलटणला लाभली आहे. मुधोजीराजेंच्या नंतर त्यांच्या इतकंच किंवा त्यांच्या पुढे जाऊन काही उत्तम काम श्रीमंत सरकार मालोजीराजे यांनी केलं. 11 सप्टेंबर 86 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 14 मे 78 पर्यंत ते कार्यरत होते. श्रीमंत मालोजीराजे यांचे प्राथमिक शिक्षण फलटणमध्ये खाजगी शिक्षकांच्या देखरेखीखाली झालेलं आहे. 1913 मध्ये ते कोल्हापूरला सरदार स्कूलमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं. म्हणजे प्राथमिक शिक्षण मालोजीराजांचं फलटणमध्ये, हायस्कूलचं शिक्षण कोल्हापूरमध्ये आणि राजकुमार महाविद्यालय राजकोटमध्ये त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. श्रीमंत मालोजीराजे यांचा 15 नोव्हेंबर 1917 रोजी राज्यारोहणाचा समारंभ झाला आणि संस्थानाच्या कारभारांची सत्तासूत्र त्यांच्याकडे आली. मालोजीराजे हे समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यांचं निर्मूलन त्यांनी स्वतःच्या कुटुंबापासून सुरू केलं होतं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. राजघराण्यातील स्त्रियामधील पडदा पद्धत ही अनिष्ट चाल मोडून श्रीमंत राणेसाहेबांना राज्यारोहण समारंभात पडद्याशिवाय सहभागी केलं आणि एका नवा आदर्श मालोजीराजे यांनी घालून दिला. श्रीमंत मालोजीराजे यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुरोगामी विचाराचा प्रचंड प्रभाव होता आणि त्याच माध्यमातून, त्याच विचारानं पुढं त्यांचं संपूर्ण कार्य आपल्याला पाहायला मिळतं. पुरोगामी विचारांच्या प्रभावामुळे संस्थानात शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम मालोजीराजे यांनी हाती घेतला आणि त्याला सुद्धा स्वतःच्या कुटुंबापासून सुरुवात केली. मगाशी आपल्याला चित्रफितीमध्ये दाखवलं, मालोजीराजेंनी शैक्षणिक सुधारणासाठी संस्थानामध्ये मराठी व इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. स्त्रियांनी शिक्षण घ्यावे म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलीला संस्थानाच्या सामान्य शाळेत पाठवलं आणि त्यामुळे स्त्री शिक्षणाला फलटण संस्थानामध्ये गती प्राप्त झाली. शैक्षणिक प्रसार व्हावा आणि अस्पृश्यांचा मुलामुलींना एकत्र शिक्षण घेता यावे म्हणून फलटणमध्ये प्रतापसिंह शेतकरी वसतिगृह मालोजीराजे यांनी सुरू केले. आपल्याला कल्पना आहे की शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये जातनिहाय वसतिगृह सुरू केली. खूप प्रयत्न करून सुद्धा पालक ग्रामीण भागातले जुन्या परंपरेमधले विचारानं बुरसटलेले, त्यामुळं शिक्षणाचा प्रसारच होत नव्हता आणि म्हणून सर्व समाजाची मुलं एकत्र करावीत तर ती मुलं एकत्र यायला तयार नव्हती. एवढं जातीय वाद, धर्मवाद त्या काळामध्ये होता आणि म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये जातनिहाय वसतिगृह काढली आणि त्या वसतिगृहामध्ये मुलं यायला लागली आणि मुलं शिकायला लागली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाहू हायस्कूल काढलं आणि सर्व समाजाच्या सर्व विद्यार्थ्यांना एकाच वसतिगृहामध्ये ठेवून शाहू महाराजांच्या पुढचं पाऊल कर्मवीर अण्णांनी त्या काळामध्ये टाकलं. याच्यातलं एक वेगळं पाऊल मालोजी राजे यांनी याच मालिकेमध्ये टाकलं असलं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. शाहू महाराजांनी स्पृश्य अस्पृश्यांच्या मुलामुलींच्यासाठी एकत्र शिक्षण घेता यावं म्हणून फलटणमध्ये प्रतापसिंह शेतकरी वसतिगृह सुरू केलं. हे आपणा सर्वांना कल्पना आहे. रयत शिक्षण संस्थेचं आणि फलटण एज्युकेशन सोसायटीचं अतिशय जवळचे संबंध आहेत. त्याचं कारणच असं की मालोजी राजे आणि कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांचे अतिशय जवळचे संबंध होते. कर्मवीर भाऊराव पाटील जे शिक्षण प्रसाराचं काम करत होते त्याच्यामध्ये मालोजी राजे त्याच्यामुळे खूप प्रभावित झाले आणि सर्व प्रकारची मदत कर्मवीर भाऊराव पाटील यांना रयत शिक्षण संस्था काढणं, पुढे चालवणं, अनेक शाखांना मदत करण्यामध्ये मालोजी राजे यांचं फार मोठं योगदान आहे. आणि त्याचे एक ठळक वास्तू आपल्याला साताऱ्यामध्ये पाहायला मिळतील. आपल्यापैकी जे कोणी साताऱ्यामध्ये गेले असतील आणि साताऱ्यामध्ये छत्रपती कॉलेजमध्ये जे कोणी गेले असतील, छत्रपती कॉलेज ज्या कॅम्पसमध्ये आहे ती कॅम्पसची जागा 10 एकर जागा ही मालोजी राजे यांनी कर्मवीर अण्णांना रयत शिक्षण संस्थेला 1947 मध्ये दान म्हणून दिली. तिथं फलटण हाऊस म्हणून एक इमारत मोठी होती. त्या इमारतीसह 10 एकराची जागा कर्मवीरांना रयत शिक्षण संस्थेना मालोजी राजे यांनी दिली आणि त्यामुळं रयत शिक्षण संस्थेचं पहिलं महाविद्यालय हे छत्रपती महाविद्यालय हे साताऱ्यामध्ये 1947 मध्ये सुरू झालं आणि ते सुरू करण्यामध्ये मालोजी राजे यांनी दिलेली 10 एकर जमीन आणि तिथलं फलटण हाऊस हे आजही फलटण हाऊस म्हणून तिथं प्रिझर्व केलं जातं. आणि तिथं फलटण हाऊसच्या बाहेर एक बोर्ड लावलेला आहे. ते बोर्ड मी आपल्याला या ठिकाणी संस्थेनं लावलाय. बोर्ड कर्मवीर अण्णांनी बोर्ड लावलाय. त्याच्यामध्ये असं मोठं प्लेट आहे. अभिनंदनीय देणगी असं त्याला नाव दिलेलं आहे. श्रीमंत मेजर सर मालोजीराव मुधोजीराव उर्फ नानासाहेब नाईक निंबाळकर राजे फलटण यांनी शिवाजी महाविद्यालयासाठी फलटण निवास ही इमारत व 10 एकर 8 गुंठे जागा देणगी म्हणून दिली. तारीख 29 मार्च 1945. 1945 ला ही देणगी दिली आणि तिथं 1947 मध्ये छत्रपती कॉलेज हे पहिलं कॉलेज ज्याच्यामध्ये कमवावं शिका या माध्यमातून स्वावलंबी शिक्षण त्याची खऱ्या अर्थानं लोकांच्या समोर मुहूर्तमेढ जी लावली गेली ती या मालोजी राजेने दिलेल्या जमिनीवर. श्रीमंत मालोजी राजांचा स्वतःच्या कर्तव्याबाबत असा दृष्टिकोन होता की राजा हा प्रजेचा नोकर आहे आणि प्रजेचे कल्याण तेच राजाचे कल्याण असं मानणारा राजा म्हणजे श्रीमंत मालोजी राजे होते. आपल्याला सगळ्यांना कल्पना असली पाहिजे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शेती आणि औद्योगिक विकास होण्यासाठी त्यांनी तत्कालीन नामवंत इंजिनियर विश्वेश्वरय्या हे सगळ्या अभियांत्रिक क्षेत्रामधल्या पदव्युत्तरांचे ते गुरु मानले जातात. त्या देशामध्ये विश्वेश्वरय्या हे इंजिनियर म्हणून सर्वोत्कृष्ट मान आणि सन्मान त्यांना दिला गेला. इतकं मोठं योगदान होतं. त्यांना घेऊन आले या फलटणच्या शेतीच्या आणखी औद्योगिक विकासासाठी इंजिनियर विश्वेश्वरय्या यांच्या साहाय्याने निरा उजवा कालवा संस्थानामध्ये आणण्याचं काम आणि बाणगंगा धरण बांधण्याचं काम हे मालोजी राजे यांनी केलं. याचं स्मरण आपण सगळ्यांनी आजच्या दिवशी करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे. आज मगाशी पास करत होतो ज्याला मी आल्याबरोबर पहिल्यांदा आपल्या ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर तिथून बाहेर पडलो आणि या रस्त्याला लागत असताना निरा उजवा कालवा दुथडी भरून वाहताना पाहिला तेव्हा मालोजी राजे यांचं स्मरण झाल्याशिवाय राहिलं नाही. कारण इतकं मोठं योगदान त्यांचं या ठिकाणी आहे ते आपल्याला सांगू इच्छितो. इथंच थांबले नाहीत. पाणी आणलं, ऊस पिकायला लागला आणि म्हणून 1933 मध्ये पिंपळवाडी आत्ताचं साखरवाडी इथं दी फलटण शुगर वर्क्स हा साखर कारखाना स्थापन करून
संस्थान काळामध्ये फलटण संस्थानिकाच्या कार्यक्षेत्रामध्ये औद्योगिक आणि आर्थिक विकासाची सुरुवात मालोजी राजे यांनी केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1957 मध्ये मालोजी राजे यांनी श्रीराम साखर कारखाना सुरू केला. किती मोठी दूरदृष्टी महाराजांची होती ही आपल्या सगळ्याला कल्पना आहे. स्वतंत्र भारतात संस्थानं विलिनीकरणाचा जो कायदा आला त्याच्यामध्ये जी संस्थानं विलीन झाली त्याच्यामुळे फलटण संस्थान सुद्धा विलीन झालं. पण इतर संस्थानाच्या विलिनीकरणामध्ये आणि फलटण संस्थानाच्या विलिनीकरणामधला मोठा फरक आहे. त्या काळामध्ये सगळ्या संस्थानिकांनी त्यांच्यावर प्रचंड मोठा कर्जाचा बोजा आहे अशा प्रकारचं दाखवून ते संस्थानं विलिनीकरण केली. मात्र मालोजी राजे इतके प्रामाणिक होते की त्यांनी त्यांचं संस्थान मर्ज करत असताना त्यांनी त्यावेळी त्यांच्याकडे खजिन्यामध्ये शिल्लक असलेल्या 65 लाख त्यावेळच्या 65 लाख रुपयाच्या सह संस्थान राष्ट्राला समर्पित केलं होतं. हे मालोजी राजेंचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीनं अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. परंतु स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळामध्ये मालोजी राजे हे पाटबंधारे व बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे. हे आपल्याला सगळ्याला अभिमानाची अशा प्रकारची गोष्ट आहे. 1952च्या निवडणुकीमध्ये ते निवडून आले. मुंबई प्रांताचे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष होते. हे पण तुम्हाला एक भूषणावह बाब आहे त्या काळामध्ये. आणि पाटबंधारे मंत्री असताना मोठ्या मोठ्या प्रकल्पाचं नियोजन करून प्रत्यक्षात उतरवले. त्या मोठ्या धरणांची नावं आपल्याला सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही की काकरापारा धरण, गंगापूर प्रकल्प, माही प्रकल्प, घटप्रभा प्रकल्प आणि महाराष्ट्राची वरदायिनी कोयना जलविद्युत प्रकल्प हे त्यांच्या कालावधीमध्ये पाटबंधारे मंत्री असताना त्याची भूमिपूजन झाली आणि ते पुढे राज्याला समर्पित झाले. हे सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे. आणि म्हणून असा वारसा लाभलेल्या या फलटण संस्थानामध्ये पुढे रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एक उच्च विद्याविभूषित सुसंस्कृत राजकारणी म्हणून आणि विधान परिषदेचे माजी सभापती म्हणून रामराजे निंबाळकर यांना आपण पाहतो. रामराजे निंबाळकर हे फलटणच्या निंबाळकर घराण्यातील 29वे वंशज आहेत. फलटण एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मगाशी सांगितलं की ते प्राध्यापक होते आणि पार्ट टाइम प्राचार्य म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. रामराजे हे 1995 मध्ये राजकारणामध्ये आले, आमदार झाले आणि त्यानंतर ते कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सुद्धा झाले. आणि ते पुन्हा पुढे जाऊन 2004 मध्ये जलसंपदा मंत्री आणि त्यानंतर विधान परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं आहे. तर अशा प्रकारचा उज्ज्वल इतिहास फलटणच्या संस्थानाचा आणि फलटण एज्युकेशन सोसायटीचा आहे. याचं पुनर्स्मरण आपण सर्वांनी या 75व्या स्मरण दिनाच्या निमित्तानं आपण करण्याची आवश्यकता आहे. मगाशी मी येताना धन्यवाद देतो मी निकम प्रशासकांना की त्यांनी मला आवर्जून येताना कुठून येत आहे असं विचारलं. तर मी म्हटलं की त्यांना मी पुण्यावरून येत आहात. तर ते म्हणजे पुण्यात येता तर आमच्या एका शाखेला तुम्ही व्हिजिट करा जेणेकरून 75व्या कार्यक्रमाला जाताना तुम्हाला थोडासा फील येईल की फलटण एज्युकेशन सोसायटी म्हणजे काय आहे. आणि मी सांगू इच्छितो की सकाळी 10-10:15 वाजता मी शेती महाविद्यालयामध्ये हॉर्टिकल्चर महाविद्यालयामध्ये गेलो. तिथं अतिशय स्वागत केलं आणि त्याच्यानंतर गाडीतूनच फेरफटका मारला की अतिशय उत्कृष्ट कॅम्पस म्हणजे मी पुण्याच्या ॲग्रिकल्चर कॉलेजचा ग्रॅज्युएट आहे. मी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे. त्यामुळे मी जेव्हा त्या ॲग्रिकल्चर कॉलेज आणखी हॉर्टिकल्चर कॉलेजमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा माझ्याही कॉलेज जीवनाची मला क्षणभर आठवण झाली. पण जो कॅम्पस आहे त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे तिथं ज्या पद्धतीनं त्या कॅम्पसचा लेआउट आहे, आतमध्ये गेल्याबरोबर प्रचंड मोठं ग्राउंड आणि जुन्या काळातल्या संस्थानिकाच्या काळातल्या ते बिल्डिंगचं बांधकाम अप्रतिम, हॉस्टेल्स आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी श्रीराम बेकरी आहे. त्या बेकरीचं प्रॉडक्ट्स पण त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं दिलं चहा बरोबर. तर अशा पद्धतीनं मी त्या कॅम्पस पाहिल्यानंतर फलटण एज्युकेशन सोसायटीचे सगळे कॅम्पसेस कसे असतील याची मी कल्पना करत होतो आणि ती कल्पना सत्यामध्ये उतरल्याचं मला डॉक्युमेंटरीमधून पाहायला आलं.
खूप अभिमान वाटला की आता इतक्या चांगल्या संस्थेच्या 75व्या वर्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आज या ठिकाणी येऊ शकलो. मला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. 75 वर्ष, खरं तर 100 वर्षापेक्षा अधिक कालावधी आपल्या ह्या संस्थेला झालेला आहे. आपण सर्वजण खूप चांगलं काम करतायत. बघितलं मी एकंदरीत ते जे चित्रफितीमधून जी काय माहिती दिली गेली ती अतिशय प्रभावी माहिती होती. त्याच्यामध्ये आणखी काय वेगळ्यानं कुणी काय सांगायला पाहिजे आलेल्या पाहुण्याला अशातली काही गरज नाही. इतकी चांगली माहिती त्याच्यामध्ये दिली. त्यामुळे त्याच्यामध्ये पुन्हा मी रिपिटेशन करणार नाही त्या सगळ्या गोष्टींचं. परंतु आत्ताच्या कालावधीमध्ये शिक्षणाची जी दिशा आहे, शिक्षणाचा आपल्याला विनाअनुदानित सगळ्या शाळा आणि अनुदानित शाळा याच्यामध्ये दोन मोठे अडचणी सध्या निर्माण झालेल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेमध्ये 90% शाखा या सगळ्या ज्या आहेत अनुदानित शाळा आहेत आणि अनुदानित शाळांना उत्पन्नाचे साधनं, त्यानंतर या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी, रयत शिक्षण संस्थेमधल्या सर्व शाखामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी असोत की फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये सगळ्या शाखामध्ये घेणारे विद्यार्थी असोत, हे बहुजन समाजामधले मागासवर्गीयांच्या मधून आलेले आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजामधून हे आलेले मॅक्झिमम विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. आणि या सगळ्या शाखांचा विकास करणं, त्याच्यासाठी फंड्स उभं करणं हे खूप मोठं आव्हानात्मक अशा प्रकारचं काम आहे. आणि म्हणून शाखांचा विकास जोपर्यंत आम्हाला स्पर्धा या अनुदानित सरकारी शाळा माध्यमिक असतील किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा पण असतील, या सगळ्यांचा समोर एक आव्हान आहे की ह्या प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ज्या आहेत, ज्या विनाअनुदानित आहेत, विनाअनुदानितच्या पलीकडे जाऊन त्या सेल्फ फायनान्स्ड आहेत. अनुदानित आणि विनाअनुदानितांना शब्दच लागू होत नाहीत. त्या स्वयंशासित स्वयंसाहित अशा प्रकारच्या संस्था आहेत. तर त्या संस्थांच्या बरोबर स्पर्धा करणं हे आमच्यासाठी खूप आव्हानात्मक अशा प्रकारचं काम आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये माननीय आमचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर काम करतो आहे. त्याचं थोडंसं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी करू इच्छितो, जेणेकरून आपल्या 48 शाखाला पण त्याचा फायदा झाला तर होऊ शकतो. जरूर त्यासाठी लागणारी जी काय मदत असेल ती मी स्वतः आणि रयत शिक्षण संस्था आपल्याला करू शकेल. आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक शाखा जर का मुधोजी कॉलेज, मुधोजी हायस्कूल सारखे जर का करायचे असेल तर त्याला आपल्याला काही नियोजन करावं लागेल, काही प्लॅनिंग करावं लागेल आणि त्याच्याप्रमाणे काम करावं लागेल. प्रत्येक शाखा जर का मुधोजी कॉलेज सारखी करायची असेल किंवा मुधोजी हायस्कूल सारखी करायची असेल तर आपल्याला 4 गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. एक म्हणजे आमचे जे काही कॅम्पसेस आहेत, हे सगळे कॅम्पसेस प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या तोडीचे व्हायला पाहिजेत. कारण हा जो काही दर्शनीय भाग आहे संस्थेचा, शाखेचा, परिसराचा, त्याच्यावर सध्या प्रचंड मोठा दबाव आलेला आहे आमच्यासारख्या तुमच्यासारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये. म्हणून आम्हाला पर्याय नाही. फंड्स कुठून आणायचे हा नंतरचा प्रश्न आहे. शून्यातून एवढं विश्व जर का कर्मवीर अण्णा आणखी मालोजी राजे यांनी उभं केलं असेल तर हे कॅम्पसेस अद्यावत करणं, काल सुसंगत करणं हे तुम्हाला आम्हाला ज्यावेळेला आर्थिक सुबत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेली आहे ते अशक्य बाब अशातल्या बाब नाही आहे. आणि म्हणून आम्हाला प्लॅन करायला पाहिजे. खर्च कितीही येवो, नियोजन करून त्याच्या पाठीमागे जर का पुढचे 5 वर्ष आम्ही काम केलं, मला खात्री आहे की आमचे सगळे कॅम्पसेस अत्यंत अद्यावत होऊ शकतात. त्याच्यामधला पहिला जो भाग आहे तो इमारती आणि इमारतींचा पुनर्विकास, इमारत आणि इमारतींचं नूतनीकरण. ज्या 50 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी बांधलेल्या इमारती, त्याचं आता नूतनीकरण तरी करण्याची गरज आहे, नाहीतर तिचा पुनर्विकास तरी करण्याची गरज आहे. शहरामध्ये रिडेव्हलपमेंट मी आता परवलीचा शब्द झालेला आहे, परंतु ते आमच्या हायस्कूलसाठी सुद्धा रिडेव्हलपमेंट हा शब्द वापरायची गरज निर्माण झाली. म्हणून आमच्या सगळ्या इमारती कशा अद्यावत करता येतील, त्या कशा सर्व सुविधांनी उपयुक्त करता येतील, हे आमचं पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे. मुलं येत आहेत, शिकतायत, पर्याय नाहीत. कारण तुमच्या हायस्कूल शिवाय पर्याय जेव्हा त्यांना मिळेल ना, ते निघून दुसऱ्या हायस्कूलला निघून जातील. कारण चकचकीत कॅम्पस, सुंदर बिल्डिंग्स हे आता अट्रॅक्शनच झालेलं. आम्हाला तिथपर्यंत गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून इमारतींचं, नवीन इमारती बांधताना त्या अद्यावत बांधणं, सर्व सुविधांनी युक्त अशा बांधणं. जुन्या इमारतींचं जर का अजूनही त्या दुरुस्त म्हणजे चांगल्या सुस्थितीमध्ये असतील तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊन जर का त्या पुन्हा पुनर्विकास करण्यासाठी, नूतनीकरण करण्यासाठी, नूतनीकृत करण्यासाठी जर का पात्र असतील तर त्याचं नूतनीकरण करणं, त्याचा पुनर्विकास करणं, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील.
रयत शिक्षण संस्थेमधल्या अनेक शाखांना कंपाऊंड वॉल्स नाहीत, गेट्स नाहीत, आणि जो काही आमचं ब्रीदवाक्य आहे, वडाचं झाड आणखी रयत शिक्षण संस्थेचे अमके अमके विद्यालय, हे लावण्यासाठी साधा गेट सुद्धा किंवा कमान सुद्धा नाही आहे. ही सुद्धा अत्यावश्यक बाब आहे. आपल्या संस्थेच्या ज्या ज्या शाखांना ही नसेल, कंपाऊंड वॉल नसेल, चांगल्या प्रकारचं एंट्रान्स गेट नसेल, ते करायची गरज आहे, आम्हाला त्याची आवश्यकताच आहे. हा झाला भौतिक विकासामधला पहिला मुद्दा. पण भौतिक विकासामध्ये शाखेला लागणारे सर्व प्रकारचे लायब्ररी असेल, प्रयोगशाळा असतील, त्याच्यानंतर स्टाफ रूम असेल, वर्गखोल्या असतील, हे सगळंच जुन्या शाळा असल्या तरी अद्ययावत असण्याची आवश्यकता आहे. खूप मोठ्या प्रमाणावर जर का आम्ही लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा, म्हणजे तुमच्याकडे आहे प्रयोगशाळा, त्या प्रयोगशाळेमध्ये मला घेऊन चला, तुम्हाला असं लक्षात येईल की कित्येक वर्षापासून जुनंच साहित्य प्रयोगशाळेमधलं आम्ही वापरतो आहे. जुनेच मायक्रोस्कोप आम्ही वापरतो आहे, जे आउटडेटेड झालेले आहेत, बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून जे जे काही अद्यावत म्हणून आहे प्रयोगशाळांच्या मध्ये, मग ती केमिस्ट्रीची असू दे, बायोलॉजीची असू दे, किंवा बॉटनीची असू दे, किंवा अगदी आता लँग्वेज प्रयोगशाळा म्हणजे फक्त केमिस्ट्री आणखी फिजिक्स यांच्याच नाहीत, आता गणिताची पण प्रयोगशाळा असते, आता लँग्वेजेसची पण प्रयोगशाळा असते. ह्या सगळ्या आपल्याकडे असण्याची आवश्यकता आहे. म्हणून त्या आपल्याकडे नसतील तर कुठल्या कुठल्या भौतिक सुविधा आमच्याकडे नाहीत, त्याची यादी करणं, त्याच्यासाठी येणारा खर्चाचे नियोजन करणं आणि ते आणणं, हे पण तितकंच अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून पायाभूत सुविधा, भौतिक सुविधा, इमारतीचे कॅम्पसेस, हे अतिशय महत्वाच्या गोष्टी आपण करण्याची आवश्यकता आहे. दुसरा जो मुद्दा याच्यामधला आहे तर शैक्षणिक गुणवत्ता विकास. मी मगाशी पाहिलं की आपल्याकडं महाविद्यालय पण आहे, आपल्याकडं डिप्लोमा पण आहे, हायस्कूल पण आहे आणि प्राथमिक शाळा सुद्धा आहे. या सगळ्यांचा गुणवत्ता, शैक्षणिक गुणवत्ता विकास करणं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या अनुषंगानं कौशल्य आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना देणं, हे सध्या काळाची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या गोष्टी सुद्धा आम्हाला शैक्षणिक गुणवत्ता विकासामध्ये आपल्याला आणायला पाहिजेत. ते आणण्यासाठी मला खात्री आहे की आपल्या संस्थेचं जे काही गव्हर्निंग काउन्सिल आहे, अध्यक्ष आहे, सेक्रेटरी आहेत, हे सर्वजण त्याच्यामध्ये लक्ष घालतायत. परंतु त्याचा समग्र विचार करून पुढच्या 2-4-5 वर्षामध्ये या सगळ्याच आमच्या शाखा कशा अद्ययावत होतील आणि ग्रामीण भागातील आणखी आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा कसं चांगलं शिक्षण आम्ही देऊ शकू, याच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. 1-2 उपक्रम रयत शिक्षण संस्थेमध्ये जे राबवलेले आहेत ते मी आपल्याला मुद्दामहून या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचा खूप मोठा फायदा विद्यार्थ्यांना होतो, समाजाला होतो, असं दिसून आलेलं आहे. मगाशी मी काही ठिकाणी पाहिलं आपल्या चित्रफितीमध्ये की 75 इंचेसचे स्मार्ट टीव्ही किंवा इंटरॅक्टिव्ह पॅनल मी आपल्या काही क्लासेसमध्ये किंवा काही ठिकाणी मला पाहायला मिळाले. हाच उपक्रम आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये, आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की निढळ, मगाशी रामराजे निंबाळकरांनी सांगितलं की खटाव तालुक्यातलं निढळ हे माझं गाव आहे आणि निढळच्या गावाच्या विकासासाठी गेले 43 वर्ष मी काम करतो आहे. निढळच्या हनुमान विद्यालय निढळ, मी माझी रयत शिक्षण संस्था माझी विद्यार्थी पण आहे. हनुमान विद्यालय निढळचा मी माझी विद्यार्थी पण आहे. निढळचं रयत शिक्षण संस्थेचा चेअरमन झाल्यानंतर, या सगळ्या शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्या माहित्या मिळाल्यानंतर पहिल्यांदा म्हणलं की चेअरमन म्हणून रयत शिक्षण संस्थेचं हनुमान विद्यालय निढळ, जिचा मी माझी विद्यार्थी आहे, ती पहिल्यांदा अद्ययावत केली पाहिजे. ती अद्ययावत केली सर्वार्थानं. माननीय अध्यक्ष शरद पवार साहेबांना 5 सप्टेंबर 2023 रोजी तिच्या उद्घाटनाला बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांना दाखवलं की कशा पद्धतीनं जुन्या शाळा मॉडर्न केल्या जाऊ शकतात, मॉडर्न स्कूल होऊ शकतात. त्याच्यामध्ये एक उपक्रम जो आहे तो तिथं साहेबांना खूप आवडला की सगळ्या वर्गखोल्यामध्ये खडूफळा काढून टाकला, ब्लॅकबोर्ड काढून टाकला, ग्रीनबोर्ड काढून टाकला. तिथं जे काही प्रोजेक्टर आणखी स्क्रीन जे होते ते पण काढून टाकले आणि सर्व वर्गखोल्यामध्ये 75 इंचेसचे इंटरॅक्टिव्ह पॅनल म्हणजे स्मार्ट टीव्ही बसवले. एक प्रयोग म्हणून पहिल्यांदा निढळच्या शाळेमध्ये ते साहेबांनी पाहिलं आणि सांगितलं की आपण रयतमधल्या सगळ्या शाळांमध्ये करू शकतो का, तर करू शकतो, काय अवघड आहे. आणि आपल्याला विश्वास बसणार नाही, पुढच्या 1 वर्षाभरामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या 740 शाखामधल्या 7500 वर्गखोल्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवलेले आहेत. 7500 वर्गखोल्यामध्ये म्हणजे रयत शिक्षण संस्थेमधल्या नंदुरबार असेल, पालघर असेल, ह्या आदिवासी तालुक्यापासून, तिथल्या आश्रमशाळेपासून
ते कर्नाटकातल्या बेळगावमधल्या आमच्या शाळेपर्यंत सगळ्या वर्गखोल्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की आता सगळं डिजिटल कंटेंट म्हणजे जे सिलेबस आपल्या सगळ्यांचे आहेत, प्रत्येक शाखेत अगदी पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतचे सगळे सिलेबस सध्या डिजिटल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहेत. जोपर्यंत आमचं हे डिजिटल क्लासरूम करत नाही तोपर्यंत ते डिजिटल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असलेला सिलेबस आपल्याला उपलब्ध होत नाही, आणि म्हणून जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला. आज सर्व विद्यार्थ्यांना इंटरॅक्टिव्ह पॅनेलद्वारे अप्रतिम अशा प्रकारचं शिक्षण रे शिक्षण संस्थेमध्ये दिलं आहे. आपल्याकडे जर का हे झालं असेल तर आपलं मी अभिनंदन करतो. नसेल तर मी संजीव राजेंना विनंती करेन की जरूर हा उपक्रम करा. सगळ्यात आधी हा उपक्रम करा. विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना शिकवणं इतकं सोपं आणि समजून सांगणं विद्यार्थ्यांना इतकं सोपं होऊन जातं की आपण त्यांच्यावरचा चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा तुम्हाला त्यामुळे पाहायला मिळेल. हा एक उपक्रम. आणि दुसरा उपक्रम जो आहे, दुसरा जो उपक्रम आम्ही राबवलेला आहे गेल्या 2 वर्षामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं शिक्षण. रयत शिक्षण संस्थेमधल्या सर्व म्हणजे प्राथमिक शाळे 5वी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत सगळ्याच शाखामध्ये 750 शाखामध्ये एकाच वेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ द थिंग्स, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग आणि कोडिंग याचं शिक्षण सुरू केलेलं आहे. एक्सटर्नल एजन्सीच्या मार्फत मदत घेतली आणि आमचे स्वतःचेच लीड ट्रेनर्स, मास्टर ट्रेनर्स आणि ट्रेनर्स तयार केले आणि त्याचा सिलेबस तयार केला. 5वी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत. ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा कला, वाणिज्य, आणखी विज्ञान, इंजिनिअरिंग कॉलेज या सगळ्यांच्यासाठी वेगवेगळा सिलेबस याच क्षेत्रामधला तयार केला आणि त्याच्या माध्यमातून आज रयत शिक्षण संस्थेमधल्या सर्व शाखामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं शिक्षण सुरू आहे. त्याचं सिलेबस तयार करून त्याची पुस्तकं विद्यार्थ्यांना दिलेली आहेत आणि ह्या पुस्तकांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा कॉपीराईट सुद्धा मिळालेला आहे. हे मला सांगताना आपल्याला अतिशय आनंद होतो आहे. मला असं वाटतं की फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये आपण काही प्रमाणामध्ये हे चालू केलेलं दिसलं. मला आपल्या ह्या चित्रफितीमधून काही प्रयोगशाळा, काही कम्प्युटर लॅब्स अतिशय अद्ययावत अशा पाहायला मिळाल्या. जे गोष्टी रयतमध्ये चांगल्या ज्या नुकत्याच केलेल्या आहेत त्या आपल्याला आवर्जून सांगितल्या. मला माहिती आहे की आपण सर्वजण याच्यामध्ये अतिशय प्रगतिशील विचारानं सगळ्या संस्था चालवत आहात आणि म्हणून याच्यामध्ये आपण पण अनेक उपक्रम केले असतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. कौशल्य विकास हा अलीकडच्या कालावधीमधला परवलीचा शब्द बनलेला आहे. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कौशल्य विकास आता याच्याशिवाय चर्चा नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून कौशल्य विकासामध्ये आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं निर्माण केलं. त्याच्या अंतर्गत सेक्टर स्किल काउन्सिल्स निर्माण केले आणि 36 सेक्टर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं आयडेंटिफाय केले आहेत. त्या 36 सेक्टरमध्ये लागणारे जे काही कौशल्य आहेत त्या कौशल्य शिकवण्यासाठी म्हणून ट्रेनिंग संस्था ते निर्माण करतायत, ट्रेनिंग पार्टनर निर्माण करतायत आणि त्याच्या अंतर्गत अनेक मोठ्या प्रमाणावर सध्या कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबवले जात आहेत. आपल्याला सुद्धा आपल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये कौशल्य विकास आधारित कसं शिक्षण, आपल्याला कुठल्या सेक्टरमध्ये जायचं, कुठल्या विषयाचं कौशल्यासाठी निवडायचं ते निवडून आपण आपल्या संस्थेमध्ये हे कशा पद्धतीनं सुरू कराल याच्या बाबतीमध्ये विचार करावा असं मी आपल्याला सांगू इच्छितो. सर्व सेवकांना सांगू इच्छितो की आपण किती डेडिकेशन, किती वाहून घेऊन, किती प्रेरणा, स्वयंप्रेरणेनं आपण काम करता, आपण विद्यार्थ्यांच्यामध्ये किती इन्व्हॉल्व होता, विद्यार्थ्यांना कसं तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता, प्रगत विद्यार्थी, अप्रगत विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं त्यांचं संगोपन कराल, त्यांना कशा पद्धतीनं प्रगत विद्यार्थ्यांमध्ये घेऊन जाऊ शकाल याच्या बाबतीमध्ये आपण काम कराल याची मला खात्री आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्व गुण संपन्न अशा प्रकारचे विद्यार्थी निर्माण करायचे असेल तर कला, क्रीडा, आणखी सांस्कृतिक या सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना नैपुण्य प्राप्त व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून अनंत उपक्रम आपल्या या संस्थेमध्ये सुरू आहेत जे मला मगाशी चित्रफितीमधून पाहायला मिळाले. मगाशी बोलताना संजीव राजे यांनी सांगितलं की या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठं योगदान NCC असेल, NSS असेल, याच्यामध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी 26 जानेवारीच्या परेडपर्यंत पोहोचलेले आहेत. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.
या 75व्या वर्धापन दिनानिमित्तानं मी रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि स्वतः चंद्रकांत दळवी म्हणून आपणाला शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीची भरभराट आणि प्रगती याच्यापेक्षा अधिक वेगानं होईल आणि फलटण एज्युकेशन सोसायटी ही इतर शैक्षणिक संस्थाला मार्गदर्शक म्हणून ठरेल अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.